प्रत्येकाच्या जीवनात दुःख येतच, कोणीही त्याला अपवाद नाही. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख आलं म्हणून रडू नकोस, दुःख का आलं हे समजून घे. दुःख हे शिक्षा नसतं, दुःख हे शिकवण असतं. जसं सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणसाचं मनही दुःखाच्या आगीतून जाऊनच शुद्ध होतं. आपण अनेकदा देवाला विचारतो, स्वामी मला का? स्वामी शांतपणे उत्तर देतात, तूच निवडलेला आहेस, कारण तू सहन करू शकतोस. आजच्या काळात आजार ही मोठी चिंता झाली आहे. शरीर दुखतं तेव्हा मनही थकून जातं. स्वामी समर्थ म्हणतात, शरीर नश्वर आहे, पण आत्मा अजरामर आहे. आजार आला म्हणजे देव दूर गेला असं समजू नका. कधी कधी स्वामी आपल्याला थांबायला लावतात, स्वतःकडे पाहायला शिकवतात. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की डॉक्टरांनी हात टेकले असताना स्वामींच्या नामस्मरणाने चमत्कार घडले. पण भक्तांनो, स्वामी चमत्कारासाठी नाही तर श्रद्धेसाठी काम करतात. औषध घ्या, उपचार घ्या, पण मनात भीती नको. स्वामींचं नाव हेच सर्वात मोठं औषध आहे. अपयश आलं की माणूस खचून जातो. नोकरी गेली, व्यवसाय अडचणीत आला, परीक्षेत नापास झालो, कोणी आपल्याला फसवलं. स्वामी म्हणतात, अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे नवीन सुरुवात. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा स्वामी दुसरा दरवाजा उघडतात. पण आपण डोळे उघडी ठेवायला हवेत. निराश होऊ नका, रडून थकू नका. स्वामींच्या चरणी आपलं दुःख ठेवा. स्वामी कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळ पाहतात. एका भक्ताच्या अनुभवातून आपल्याला हीच गोष्ट बघायला मिळते. एक गरीब भक्त होता, घरात अन्न नव्हतं, पोटात भूक, मनात चिंता. तो दररोज म्हणायचा, स्वामी माझ्याकडे काही नाही, फक्त तुझ्यावर विश्वास आहे. एके दिवशी अनोळखी माणूस आला आणि अन्नधान्य देऊन गेला. भक्त रडत म्हणाला, स्वामी तू आलास ना? स्वामी म्हणाले, मी कधी गेलोच नव्हतो. एका भक्ताचा व्यवसाय बुडाला, कर्ज वाढलं, रात्री झोप येईल. स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, घाबरू नकोस, हा मार्ग सोड आणि दुसरा मार्ग कर. भक्ताने तेच केलं. हळूहळू परिस्थिती बदलली. भक्तांनो, स्वामी स्वप्नातून, विचारातून, कधी माणसाच्या रूपातून मार्ग दाखवतात. स्वामी समर्थ अहंकाराला फार विरोध करतात. ते म्हणतात, अहंकार म्हणजे अंधार. जिथे मी आहे तिथे स्वामी राहत नाही. आपण कितीही मोठे झालो, पैसा, पद, ज्ञान असो, पण नम्रता हवी. झाड जितकं फळांनी भरलेलं तितकं ते वाकलेलं असतं. नामस्मरण हे सर्वात मोठं साधन आहे. ना खर्च ना वेळेची अट. चालताना, काम करताना, झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ असा जप करा. स्वामी म्हणतात, माझं नाव हेच माझं रूप आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे. आपण का जन्माला आलो? फक्त पैसा कमवण्यासाठी? फक्त संसारासाठी? नाही. जीवनाचा उद्देश आहे आत्मोन्नती, सेवा आणि भक्ती. स्वामी समर्थ म्हणतात, माणूस म्हणून जन्म मिळाला आहे तर माणुसकी जपा. गरजूंना मदत करा, कोणालाही दुखवू नका आणि मन स्वच्छ ठेवा. प्रिय भक्तांनो, हे जीवन क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या नाही. पण गुरुची कृपा शाश्वत आहे. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, श्रद्धा सोडू नका, सबुरी ठेवा आणि स्वामींचं स्मरण करा. शेवटी स्वामींचे शब्द आठवा, मी आहे, मी पाहतो आहे आणि योग्य वेळी योग्य तेच करतो. श्री स्वामी समर्थ.